महत्वाचे पेपर्स आहेत ग हे. झालं? श्रावणी, असं कोण ओढतंय काय? आणि बाहेर कोणी बघितलं असतं तर? बघितलं असतं तर काय फरक पडतो? होणारा नवरा आहेस तू माझा, मला नाही काही भीती वाटत. ज्यांना बघायचं त्यांना बघू दे. तरी पण असं अचानक हल्ला श्रावणी, असं अचानक खेचण्यामागचं कारण काय? मला तुझ्यासोबत डान्स करायचंय. डान्स आत्ता? हो आत्ता. श्रावणी बाळा, लाडत येतेस? बाहेर लोक वाट बघतायत. असं काय करतोस रे शुभू? ठीक आहे, तुला नाही पुरवायचेत का माझे लाड? नको पुरवूस, मग तर कोण पुरवणार? हा, बाहेर रुद्रसर आलेत ना, त्यांना सांगते, ते पुरवतील माझे सगळे लाड. श्रावणी, मग हे बघ, आता ना लग्न ठरलंय आपलं. तुला माझे सगळे लाड, सगळे हट्ट, सगळं पुरवावं लागणार आहे. आणि बघ, कोणी बघितलं ना तरी काही फरक पडत नाही. मला नाही कोणाची भीती वाटत. बर, ठीक आहे. स्वप्न की आभास हा वेडला हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी. हे नव्याने काय घडले, पाऊले रेंगाळती, तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती. सोबतीने चालते भोवताली वाहते, बंध जुळले या मनाचे त्या मनाशी. हो तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी. काय म्हणजे हा, जरा कंट्रोल करा. किती तर रोमॅन्स. मोक्षा मॅडम, ते काय नाही, असंच. हो हो, काहीच नाही, काहीच नाही. काय ग, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप खुश आहे. पण काय ग, मला सांगितलं पण नाहीस तू लग्न ठरलंय ते? नाही मोक्षा, सगळं ना एकदम अचानक ठरलं ग. बाबांनी कालच सगळं कन्फर्म केलं. आणि तू पण US ला गेली होतीस ना कार्तिकला भेटायला, म्हणून काही कॉन्टॅक्टच नाही होऊ शकला. मी सो सॉरी. तुला गोळी लागली आणि मी इथे नव्हते, मला खूप वाईट वाटलं ग. मोक्षा, हे बघ, अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. बघ माझ्याकडे, मी एकदम ठणठणीत आहे. हो हो, तू आता ठणठणीत असणारच. शुभू जिजू आहेत ना तुझ्या बरोबर. मोक्षा, येते काय नाही, मला पार्टी हवी आहे आणि दणदणीत मोठी पार्टी हवी आहे. मोक्षा मॅडम, तुम्ही म्हणाल तिथं दणदणीत पार्टी तुम्हाला. डन डील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मामाने स्वतःहून तुझ्या हातून महालक्ष्मीच्या हाराची पूजा करायचा मान दिला तुला. किती कमाल आहे ही गोष्ट. हो ग, मला तर नाही, सगळं एखाद्या स्वप्नासारखंच वाटतंय. बघ श्रावणी, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा मामा अख्ख्या जगासमोर तुझा मुलगी म्हणून स्वीकार करणार. त्या दिवसाची तर मी आतुरतेने वाट बघतेय ग.
श्रावणी तो दिवस लवकरच येईल, तू नको काळजी करूस. हो, तो दिवस अगदी नक्की लवकर येईल. बरं आता सासू सासरे येणार आहेत तुझे, तर खाली जाऊन भेटायचंय का दुसरं काही? मोक्षा आई यांना येतच असतील, चल आपण खाली जाऊया. जायचं ना? हा 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 एक नंबर बाबा लईच बारीकी. एकटंच काय असायला सा? काय मिळालंय पत्रिकेत? कारभारने शुभू आणि श्रावणीची पत्रिका जुळली. बाई खरंच? होय. किती गुण जुळल्यात? अगं नुसती जुळलीच नाही तर 36 पैकी 34 गुण जुळते. 34. अगं देवाघरचं गणित असतंय कारभारने. खरंय. असं वाटतं का हे दोन जीव आहेत नाही एकमेकांसाठी जन्माला आले. अगदीच खरं बोलताय तुम्ही. आई अंबाबाई, लय लय उपकार झाले बघ तुझे. ही दोन्ही पोरं आता जशी सुखात आहेत ना, तशी पुढच्या 7 जन्मासाठी आयुष्यभर एकत्र त्यांना सुखात ठेव. आव देवीला जरा साखर ठेवून येते बर का. देवा, तो व्हिडिओ जर का विक्रमनं खरोखरच सोशल मीडियावर व्हायरल केलं तर हे लग्नच होऊ शकणार नाही. देवा काय बी कर, पण माझ्या पोराचं हे लग्न तुटता कामा नये. मी पोलिसांना फोन केलाय खरं, ते नक्कीच त्या हाराची जागा बदलतील आणि मला तो हार चोरायला बी लागणार नाही. म्हणजे मग त्या विक्रम साहेबांना छाती ठोकून सांगीन का त्या जागेवर हार नव्हताच म्हणून. पण नक्कीच चांगलं काहीतरी घडत. देवा आबरू राख रे बाबा. हॅलो अपर्णा मॅडम, काय? निघालोच आहे आम्ही. होय लगेच येतो. काय ग? अपर्णा मॅडमचा फोन होता. काय म्हणल्या? बंगल्यावर लगेच बोलवले आपल्यासनी. हा. विश्वंभर साहेबांनी महालक्ष्मी देवीसाठी जो हार आणलाय की नाही, हा. त्या हाराची ओवाळणी श्रावणीच्या हाताने होणार आहे. अगं ही तर लई आनंदाची बातमी आहे. आवरून लगेच निघूयात आपण. हा होय, होय. येतो मी अभि आवरून. अहो ऐका की, हा? आपण तिकडे चाललोय ना बंगल्यावरती, हा. मग एक काम करूया की, काय? आपण विश्वंभर साहेबांनी ना त्या विक्रम पाटलाने जो हार चोरायला सांगितला की नाही, हा. त्या हाराबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकूया. म्हणजे कसं आपल्या डोक्यावरचा ताप मिटला